प्रथमतः भीमतुज अभिवादन, शिवतुज मानाचा मुद्रा, शंभो तुझ मी वंदतो. सर्वांना मानाचा जय भीम व जय शिवराय. मित्रांनो, परवा 20 नोव्हेंबर म्हणजे आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार जो विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातून दिला, तो अधिकार गाजवण्याचा दिवस म्हणजे 20 नोव्हेंबर. विधानसभेसाठी आपण सर्व मतदान करायला जाणार आहात, आपला अधिकार गाजवणार आहात. पण तो अधिकार गाजवत असताना आपण कोणाला मतदान करतोय याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तींच्या मताला काडीचीही किंमत नव्हती, त्या व्यक्तींच्या मताला आज किंमत आणली आहे. तर त्या किंमत आलेल्या मताचा वापर कसा करायचा याचा आज आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. का 500 रुपयात, 1000 रुपयात, 2000 रुपयात आपलं मत विकायचं, 50,000, 60,000, 1 लाखात आपल्या समाजाचं मत एखाद्या प्रस्थापिताच्या दावणीला नेऊन बांधायचं, त्याचा विचार करणं आज आपल्याला गरजेचं आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा फक्त जयंत्यापुरता मर्यादित नाही आहे. बाबासाहेबांचा वारसा फक्त काही पैसे कमवण्यासाठीचा नाही आहे. बाबासाहेबांचा वारसा इथल्या प्रत्येक बहुजन हा विधानसभेत जाऊन बोलला पाहिजे त्यासाठी होता. बाबासाहेबांचा वारसा प्रत्येक गोरगरिबाचे हक्क अधिकार त्यांना मिळवून देता यावेत यासाठी प्रतिनिधी निवडून देणे. तेव्हा आपण बाबासाहेबांचे वारस समजू स्वतःला, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे वारस शोभू असं मला वाटतं. बऱ्याच जणांनी काँग्रेसचे लय तुताऱ्या लावल्यात, लय वाजवायला लावले ढोलक्या. आज देशाला 70 वर्ष 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला आरक्षणाचे भिकार धंदे करावे लागतात ना, त्याला एकमेव कारण म्हणजे काँग्रेस आहे. आज तुम्हाला रस्त्यावरती फिरावं लागतंय, अन्याय अत्याचार होतात, तुमचा एकही माणूस स्वतःच्या पक्षातून या महाराष्ट्रामध्ये अजून निवडून जात नाही, त्याला एकमेव कारण काँग्रेस आहे. BJP RSS तर आपला ओपन विरोधी आहे, त्याच्याशी कधीही आपण दोन हात करू शकतो. परंतु काँग्रेस नावाचं हे जे भूत आहे ना, ते पाठीमागून वार करणार आहे. त्यामुळे आपण सजग राहून परवा मतदान करावं, सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान करावं. विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं. उमेदवार निवडून येतो का नाही येतो त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, पण बाळासाहेबांच्या मागं तुमची ताकद किती उभा राहते, हा आंबेडकरी समाज किती जागरूक आहे हे दाखवण्याचा परवाचा दिवस आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणून मी सांगतो, माझं मत स्वाभिमानाला, माझं मत आंबेडकरी चळवळीला, माझं मत विश्वभूषण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाला, माझं मत माता रमाईच्या त्यागाला, माझं मत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला, माझं मत बाबासाहेबांच्या नातवाला, माझं मत बाळासाहेब आंबेडकरांना, माझं मत वंचित बहुजन आघाडीला आणि शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीलाच. जय भीम, जय शिवराय.